हवे जागेवर देताना तुम्हाला युट्यूब पाहताना ते एक आधार येतो थोडक्यात. हो बरोबर आहे ना. मग ते हे काय नाही तर मग असं काही मागणार आणि आपण देणार असं होतं. तसं तुमच्यापासून अंदाज येतो की मार्केट आता डाऊन होतंय, वाढतंय, हम्म. काय परिस्थिती आहे, काय नाही. हो 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 हो. बरं आहे ना. म्हणजे जरी कुणी जरी देणारं जागेवर असेल किंवा मार्केट करणार असेल त्याला एक अंदाज येऊन जातो ना काय केलं पाहिजे आपण. नक्कीच. कारण आता त्या दिवशी हो मला जरा आंबा लूज झाला होता. लिची थोडीशी हो लूज झाली होती आणि थोडासा 10-5 रुपयाचा फरक पडलेला होता. पण जसं बरं गुजरातची मार्केट बंद झाली, ती लोकं इकडे ऑर्डर वाढल्या. तर परत बरोबर. 10-20 रुपयांनी काल मार्केट वाढलं. हो बरोबर प्लस झाले. प्लस झालं. मग हे हो कुठेतरी एकदा मंदी होणार आणि त्याचं महिनाभर आपल्याला ते कुठेतरी हो मग सांगण्यापेक्षा तुम्ही आता तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला अनुभवच आहे की नुसतं म्हणायचं मंदी करायचं आणि इकडे रेट पाडून घ्यायचं. हां. 2 दिवसाच्या ह्याच्यासाठी म्हणतात ना, एक दिवस पाऊस झाला की परत महिनाभर तसंच करायचे पहिले. म्हणजे पाऊस काय सतत कुठंच लागत नाही. आपण पण हो पृथ्वीवरच आहे, की असा बरं कुठला आहे. एरिया नसतो, की दररोजच पाऊस असतो. बरं आहे की. एखाद दिवस पाऊस त्रासदायक नक्कीच असतो. त्याच्यामुळे बरं आहे. 4-2 दिवस मागे पुढं माल शिल्लक राहिले किंवा ट्रान्सपोर्टिंगमध्ये अडकले, तर 4 बरं 4 आहे. दिवस नक्कीच तकलीफ होती पाऊस झाला की. बरं आहे. पण ती हो बरं आहे. महिना-महिना नाही होत ना. हो पण त्याचं हां, ते व्यापारी राईट फायदे घ्यायचे ना ते हां, जागेवरचे काही. हां. बरं आहे नाही की. चालतं. व्यापाऱ्यांनी सुद्धा हं. जागेवरती घेताना शेतकऱ्याच्या या कष्टाचा विचार करावा ही माझी तळमळ आहे. हो नाही तुमची आमच्यासाठी लय तळमळ आहे आम्हाला दिसतं की. हां. कारण खरं आहे की. आता मी टीव्हीला आज पाहिलं हो 25% धरणाचा साठा राहिल्यामुळं शेतीसाठी पाणी सगळं बंद केलेलं आहे. बरोबर आहे. आता ज्या लोकांचं कॅनलवर असेल किंवा नदीत पाणी सुटत असेल, त्याच्यावरती जी हो शेती असेल, त्या शेतीला बरोबर. आता पाणी जर कमी पडलं आणि हातातोंडाशी आलेला घास आहे. हो बरं आता आहे. 31 ऑगस्ट पर्यंत पाणी सोडणार नाहीत. जर पाऊस मध्ये हो पडला धरणं भरले तर सुटल. हो बरं पण आहे. प्यायसाठी जर साठा ठेवलेला आहे आणि बरं त्याच्यात आहे. जर शेतीला आता उद्या टँकरनी पाणी द्यायची वेळ आली, बरं आहे. तर शेतकरी जगावणारच पण त्याचे हाल किती आहेत? हे हाल हो बरं आहे की. खर्च आमच्यासारख्या वाढणार आणि सगळं मॅनेज करायला सोपं नाही ना. हे आमच्यासारख्या आडत्यांनी आणि जागेवर येणाऱ्या खरीददारांनी जाणलं पाहिजे. हे बरं आहे. जाणलं पाहिजे आणि गाडीवाल्यांनी सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे. ज्या बिचाऱ्याचं बरं आहे. शेतकऱ्याला ₹2 कुठं होतील तिथं घेऊन गेलं पाहिजे. बरं आहे. साहजिकच आहे. बरेचसे ₹2 वाढतात म्हणजे आपण कष्ट कशासाठी करतोय शेवटी. हो, 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 हो. ते ना. त्यामुळे नाही पण जर पाऊस नाही झाला तर अवघडच होईल ना बागायतदार लोकांचं लयच. भयान परिस्थिती आहे, भयान. हो आता त्याचं बरं आहे. गांभीर्य नाही. मला काल एक मी रात्री शेतकऱ्याशी संवाद साधलेला आहे. हां, हां. हातातोंडाशी आलेला घास आहे. एकतर पुढे जाऊन अशा माल मोठा होईल अशी नाहीये. पण इकडे चोराची हो भीती आहे. बरं आहे. आहे ती पदरात पाडून घेण्यासाठी मार्केटला आणायचा आणि हो बाग मोकळी करायची. बरं आहे ना काही ठिकाणी परिस्थिती तशी. हो. म्हणजे एवढी पाण्याची बरं आहे. परिस्थिती खराब झालेली आहे. त्यामुळं आता ह्या मार्केटिंगमध्ये तरी फसायचं नाही आपण. बरं आहे की. तेवढं काळजी करा आणि आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कुठेही डाऊट वाटला, मला डायरेक्ट फोन करा. चालेल, चालेल. कारण मी ओके. सद्यस्थितीत तर दररोज बोलतोयच, पण शेतकऱ्यांचे बरं आहे. संवाद सुद्धा तुमच्यापर्यंत बरं आहे. पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. नाही, नाही आमच्या इथे एक जणाचा त्या दिवशी ₹183 ठरवला आणि पाऊस दुसऱ्या दिवशी झाल्यावर आलीच नाही तर. हां, म्हणजे लगेच किती फरक पडतो. हां, हां. आणि जर रेट वाढलेले असते त्यांनी 183 वाल्याने थोडंच 190-95 नेला असता दुसऱ्या दिवशी. नेलाच नसता. म्हणजे हां. मंदी झाली तर ते बागा सोडू शकतात हो. आणि ती जी झाली की आपल्या दारात बसून घेऊन जाणार. आपण पण शब्दाला पक्के असतो. अरे दिलाय शब्द आता नाही द्यायचा दुसरा कोणाला. बरं आहे की. ते शेतकऱ्याचे शब्द असतात. नाही नाही आमच्या इथं 2 जणांचा माल आहे ना भाऊसाहेब जगताप तुमच्याकडे काय मिळतात त्यांचा बी आता 70-80 टन माल आहे. हां, 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 हां. एक 8-10 दिवसांनी चालू होईल आणि हे बी कोण ते विजू लोंढे म्हणून आहे, त्यांचा 100-1 टन माल आहे. ठीक आहे त्यांची एक गाडी गेली त्या दिवशी 10 टनाची आणि बाकी त्याला आलीच नाही गाडी. हां, 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 हां. आणि आता भाऊसाहेब जगताप तर तुमच्यावर तिकडे आपले काय ते शरद किंग वाल्यांकडे बी आलते ना तुमच्या हो, हो, बरोबर. हो. ते आपले जुने शेतकरी आहेत, काही अडचण हो. नाही. हं, हं, हं. ते काय ते तुमच्या टच मध्ये असतीलच म्हणजे तुमचं हो, सगळं असतात, फॉलोअप असतात. घेऊनच हो. असतात, असतात. हो चालतं नाही चालतं. काही अडचण नाही. बघा कुणालाही काही अडचण आली तर शेवट त्यांनी ह्यांनी जागेवरच्या घेणाऱ्यांनी सोडलं म्हणून तुम्ही सोडणार नाही पीक तुम्हाला बाजारात न्यायचीच. बरं आहे की. बाजारात आम्ही आल्याच्या नंतर आम्ही बी गंडारल्यागत नाही केलं पाहिजे. त्या मालाची किंमत योग्य करून दिली पाहिजे. बरं आहे की. हो हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळाल. बरं आहे. हं. काही काळजी करू नका. बाजार आपण चालतं. सोडून देत नसतो यावर्षी सुद्धा. हो हो हो, 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 हो. चालतं. ठीक आहे. थँक्यू. ठीक आहे. धन्यवाद.